धार्मिक स्थळांवर महिलांना प्रवेशासाठी भेदभाव नको असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत। शनी शिंगणापूर इथल्या चौथाऱ्यावर महिलांना प्रवेश बंदी आहे आणि त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने या प्रश्नी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात असेल तर जिल्हाधिकारी पोलीस यंत्रणेने संबंधितांवरती कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत। यावर पूजेचा अधिकार सर्वांना आहे, त्यानुसार राज्यात कुठेही भेदभाव होणार नाही अशी भूमिका राज्य सरकारने न्यायालयात मांडली आहे। टोल मुक्तीचं आश्वासन देत सत्तेत विराजमान झालेल्या फडणवीस सरकारनं टोल मुक्तीवर यू टर्न घेतलाय। राज्यात संपूर्ण टोल मुक्ती अशक्य असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत म्हटलंय। राज्यातील टोल संपूर्ण बंद होणार का असा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासाला विचारण्यात आला होता, तेव्हा राज्यात मुंबई एंट्री पॉइंटचे 5 आणि मुंबई पुणे एक्सप्रेसचे 7 असे 12 टोल हे हलक्या जड वाहनांकरता सुरू आहेत। बाकी 53 टोल हे हलक्या वाहनांकरता बंद केले आहेत। इथे फक्त जड वाहनांसाठी टोल सुरू आहे। राज्यात नवीन टोल धोरण जाहीर करताना रस्त्याच्या कामाची किंमत 200 कोटींपेक्षा कमी असलेल्या रस्त्यावर टोल लावला जाणार नाही। ज्या रस्त्याचं काम 200 कोटींपेक्षा जास्त असेल तिथे फक्त जड वाहनांवरती टोल लावला जाईल असं पाटील यांनी स्पष्ट केलंय। शाळा दप्तरांच्या मर्यादित वजनाबाबतचं परिपत्रक राज्यातल्या सर्व शाळांकरता बंधनकारक असल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाकडे केलंय। राज्य शिक्षण मंडळासोबतच आयसीएसई आणि सीबीएसई साठी सुद्धा हे बंधनकारक असल्याचं सरकारनं म्हटलंय। या परिपत्रकाचं पालन करण्याकरता शाळा व्यवस्थापन नेमके काय उपाय करत आहे याची माहिती पुढल्या सुनावणीवेळी देण्याच्या सूचना उच्च न्यायालयानं केल्या आहेत। 28 एप्रिलला या याचिकेची पुढली सुनावणी होते। दरम्यान शाळा दप्तरांचं वजन वाढणार नाही याची जबाबदारी सरकारनं शाळा मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापनावर सोपवली आहे। तसंच या नियमांचं पालन न करणाऱ्यांवरती कारवाई केली जाणार असल्याचंही सरकारनं न्यायालयाला स्पष्ट केलं आहे। छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या हल्ल्यात शहीद झालेले सीआरपीएफचे जवान नाना सैदांडे यांच्यावरती जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या नागलवाडी या गावी शासकीय इतमामात सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले। लहान मुलगा पियुष यानं नाना सैदांडे यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला। यावेळी हवेत 36 राऊंड झाडून पोलिसांनी शहीद नाना सैदांडे यांना सलामी दिली। दुपारी विशेष हेलिकॉप्टरनं नाना सैदांडे यांचं पार्थिव जळगावात आणलं गेलं, तिथून त्यांच्या गावी हे पार्थिव नेण्यात आलं। सायंकाळी फुलांनी सजवलेल्या रथावरून शहीद नाना सैदांडे यांची राहत्या घरापासून अंत्ययात्रा काढण्यात आली। सायंकाळी साश्रू नयनांनी नाना सैदांडे यांना निरोप देण्यात आला। यावेळी हजारोंच्या संख्येनं लोक तिथे उपस्थित होते। एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे सरकार दरबारी असहकार्याचा अनुभव अनेक शेतकऱ्यांना येतोय। हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातल्या सर्जेराव शिंदे तब्बल 3.5 वर्षांपासून अतिवृष्टीत बुजलेल्या विहिरीचा मोबदला मिळवण्यासाठी सरकार दफ्तरी खेटे मारतायत। सरपंच, ग्रामसेवक, आयुक्तांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला, उपोषण केलं, आत्मदहनाचा त्यांनी इशाराही दिला, पण त्यांच्या नशिबी आली ती तारीख पे तारीख आणि कोरडी आश्वासनच। राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे। हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे। मात्र रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग जवळ रोज हजारो लिटर पाण्याची नासाडी सुरू आहे। थोडी थोडी की नव्हे तर तब्बल 5 वर्षांपासून संबंधित यंत्रणेचं ह्या पाणी गळतीकडे दुर्लक्ष आहे। या संदर्भात ग्रामस्थांनी अनेकदा जिल्हा प्रशासनाकडे तक्रारीही केल्या, मात्र गेल्या 5 वर्षात एकदाही ही गळती थांबलेली नाही। पाण्याच्या नासाडीबाबत झी मीडियानं आवाज उठवला आणि ही बाब तहसीलदारांच्या कानावरही घातली। त्यांनी प्रत्यक्ष या ठिकाणाला भेट दिली आणि संबंधित यंत्रणांना लेखी पत्राद्वारे पाणी गळती थांबवण्याचे आदेश देत असल्याचं स्पष्ट केलं। राज्याला दुष्काळाच्या झळा बसतायत, त्यामुळे समाजातला बहुतांश घटक व्यथित झालाय। शहरी भागाला ग्रामीण भागाएवढी झळ बसलेली नसली तरी अनेकांच्या संवेदना जागा झाल्यात। अनेक ठिकाणी पाणी बचतीचे विविध उपाय केले जात आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवडच्या सिटी प्राईड शाळेनं अनोखा उपक्रम योजलाय। इथे शाळा सुटल्यानंतर वॉटर बॅग मधलं उरलेलं पाणी विद्यार्थी एका पिंपात जमा करतात आणि जमा झालेलं पाणी शाळेच्या परिसरातील रोपांना घातलं जातं। तसंच ह्या पाण्याद्वारे परिसराची स्वच्छताही केली जाते। हा अनुकरणीय उपक्रम राबवून पिंपरी चिंचवडच्या निगडी प्राधिकरण भागातील सिटी प्राईड स्कूलनं अन्य शाळांसमोर एक नवा आदर्श ठेवलाय। शाळेतील विद्यार्थ्यांना दिलेल्या पाणी बचतीच्या मंत्रामुळे दरवर्षी सुमारे 1 लाख लिटर पाण्याची बचत होतीये। गेली 3 वर्ष हा उपक्रम शाळेत राबवला जातोय।
बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्यात अंधरूड गावात तीव्र पाणी टंचाईनं ग्रामपंचायतीच्या विहिरीतला गाळ काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे विनंती केली, मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं. अखेर त्यासाठी गावातल्या मुलींनीच पुढाकार घेतला. मुली विहिरीत उतरून गाळ काढतायत हे पाहून गावातले 5 तरुण पुढे आले आणि गाळ काढायला सुरुवात झाली. गाळ काढताना विहिरीतल्या इथेन गॅसमुळे हे तरुण गंभीर जखमी झाले. विहिरीतच त्यांची शुद्ध हरपली. ग्रामस्थांनी त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं, पण दोघांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी वेळीच विहिरीतला गाळ काढण्याची व्यवस्था केली असती तर अंधरूड गावावरती ही वेळ आली नसती. या दुर्घटनेला हे अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत. औरंगाबादला पाणी पुरवठा करणाऱ्या पैठणच्या जायकवाडी धरणात 0% इतका पाणी साठा शिल्लक आहे. जायकवाडीच्या मृत साठ्यातून सध्या पाणी पुरवठा केला जातोय. 4 दिवसाआड पाणी पुरवठा केलाय तरच 2 महिने पाणी पुरेल असं सध्या चित्र आहे. तर पुण्यात जून अखेरपर्यंत पाणी पुरवण्याचं नियोजन करण्यात आलंय. तिकडे नाशिकमध्ये 30 मे पर्यंत पुरेल इतका पाणी साठा शिल्लक आहे. पुणे पाठोपाठ वाहन जाळण्याच्या घटना ग्रामीण भागामध्येही घडू लागल्या. चक्क चाकण पोलीस स्टेशनच्या आवारातील वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जमा झालेल्या 30 ते 35 गाड्या जळून खाक झाल्यात. साताऱ्यात वाळू माफियांच्या मुजोरीचा कळस पाहायला मिळाला. फलटणचे मनसे जिल्हा उपाध्यक्ष यांना अमानुष मारहाण करण्यात आली. युवराज शिंदे असं या जिल्हा उपाध्यक्षांचं नाव आहे. बेकायदा वाळू उपशाविरोधात तक्रार केल्यानं युवराज शिंदे यांचं आधी अपहरण करण्यात आलं. त्यानंतर तब्बल 12 तास शिंदे यांना मारहाण करण्यात आली. या दुर्घटनेत युवराज शिंदे जखमी झाले. त्यांच्यावरती शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मालमत्ता वसुलीसाठी हॉटेल चालकांवरती थेट बंदूक रोखल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये घडलाय. सिडकोमध्ये हरिश्चंद्र पवार यांचं प्लॅटिनम इन नावाचं हॉटेल आहे आणि ह्या हॉटेलमध्ये महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी येऊन मालमत्ता कर भरला नाही म्हणून हॉटेल सील करत होते. त्यावेळी महापालिकेचे अधिकारी ढाके आणि हरिश्चंद्र पवार यांच्यात शाब्दिक वाद सुरू असताना अधिकाऱ्यांनी थेट बंदूक रोखली. त्यानंतर त्या ठिकाणी असलेली लोक दोघांमध्ये आल्यानं पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी हॉटेल चालक हरिश्चंद्र पवारांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून बंदूक रोखून जीवे मारल्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र मालमत्ता वसुलीसाठी अशा पद्धतीने अधिकाऱ्यांना बंदूक रोखण्याचा अधिकार आहे का असा प्रश्न आता विचारला जातोय. धुळे शहराजवळील धुळे चाळीसगाव रोडवर दरोड्याच्या इराद्यानं जाणाऱ्या अकोल्यातल्या 8 जणांच्या टोळक्याला मोहाडी पोलिसांनी शिताफीनं पकडलंय. चक्क 18 चाकी ट्रक घेऊन हे संशयित दरोडेखोर जात असतानाच त्यांना धुळ्याजवळच्या घातक हत्यारांसह ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्याकडून तब्बल 7,28,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. मोहाडी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी चाळीसगाव चौफुलीवरती एका हॉटेलजवळ एका ट्रकमध्ये 7 ते 8 जण होते आणि त्यांना विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यांच्याकडे 3 रिव्हॉल्व्हर, 12 बोरचा कट्टा, जिवंत काडतूस, कोयता ही हत्यारं मिळाली. नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी 3,750 कोटींचा करार करण्यात आला. दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक येथील अर्थ विभागाच्या सभागृहात केंद्र शासनाचा आर्थिक व्यवहार विभाग, केएफडब्ल्यू बँक समूह आणि नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा करार झाला. करारानुसार नागपूर मेट्रोच्या कामांसाठी केएफडब्ल्यू बँक 20 वर्ष मुदतीसाठी 3,500 कोटी रुपये कर्ज स्वरूपात देणार आहे. पहिली 5 वर्ष हप्ता नसणार आहे. कर्ज रूपाने उपलब्ध होणाऱ्या रकमेतून नागपूर मेट्रोचे डबे, मेट्रो मार्ग, विद्युत पुरवठा, ट्रॅक्शन बांधकाम ही कामं करण्यात येणार आहे. शिर्डीतल्या लक्ष्मीनगरमध्ये राहणाऱ्या किरण रोकडे ह्या मुलास पाकिटमारीच्या आरोपाखाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं होतं. ह्या तरुणानं पोलीस ठाण्यातच आपल्या कमरेच्या बेल्टनं गळफास लावून आत्महत्या केली असल्याचं समोर आलंय. मात्र मुलाच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनसमोर ठिय्या देत मुलाच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान मुलाचा मृतदेह तपासासाठी पुण्यातल्या ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे.
पोलीस भरतीत घोटाळा करणाऱ्या 8 जणांना बीड पोलिसांनी जेरबंद केले. मुख्य आरोपीनं पुण्यातही असाच घोटाळा केल्याचं उघडकीस आलं होतं. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याचंही समोर आलंय. पोलीस भरतीत उत्तीर्ण होण्यासाठी 4 ते 5 लाख रुपयांचा दर बीडमध्ये या टोळीनं ठरवला होता. मुंबईच्या रेल्वे प्लॅटफॉर्मच्या उंचीवरून हायकोर्टानं रेल्वेला चांगलंच फैलावर घेतलंय. ट्रेन आणि प्लॅटफॉर्म यामधल्या गॅपमध्ये पडून प्रवाशांचा मृत्यू झालाय किंवा ते जखमी झालेत अशा घटना जगात कुठे घडतात का? तसंच प्लॅटफॉर्मची उंची वाढवायला अजून किती दिवस लागतील अशी परखड विचारणा हायकोर्टानं केली. प्लॅटफॉर्मची उंची वाढवायला किती वेळ लागेल याची माहिती पुढच्या आठवड्यापर्यंत सादर करा, नाहीतर कारवाई करू असा इशारा कोर्टानं मध्य आणि पश्चिम रेल्वेला दिलाय. तसंच या बाबतीत एकमेकांवर जबाबदारी ढकलू नका असंही कोर्टानं सुनावलंय. गेली 4 वर्ष कोर्ट या संदर्भात फक्त आदेश देत आहे, पण त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या एकूण 144 रेल्वे स्टेशन्सपैकी फक्त 64 स्टेशन्सच्या प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात आली आहे. मुंबईकरांसाठी मच अवेटेड ठरलेली एसी लोकल अखेर 16 एप्रिलपासून फ्रान्स हार्बर मार्गावर धावणारे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. चेन्नईहून ही लोकल मुंबईत पाठवण्यात आली आहे. एसी लोकल बाबतीत याआधी तारीख पे तारीख असा सिलसिला सुरू होता. आधी ही लोकल पश्चिम रेल्वेच्या मार्गावर धावणार होती, पण नंतर तांत्रिक कारणांमुळे ही लोकल फ्रान्स हार्बर मार्गावर धावेल असा निर्णय झाला. एकंदरीतच मुंबईकरांच्या एसी लोकलचा हा प्रवास पाहता आता ही नवी तारीख 16 तारखेची डेडलाईन एप्रिल फुल ठरणार नाही अशी अपेक्षा आहे. लोकल ट्रेनमधली गर्दी आणि त्यासाठीची धावपळ मुंबईकरांच्या जीवावर बेतणारी ठरली आहे. रेल्वेच्या धावपळीचा मुंबईकरांवर किती ताण येतोय ह्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 3 वर्षात लोकल ट्रेन्स आणि रेल्वे स्टेशन परिसरात 607 लोकांचा हार्ट अटॅकनं मृत्यू झालाय. ट्रेनमधल्या रोजच्या प्रवासाचा गर्दीचा ताण आल्यामुळे रक्तदाबावर परिणाम होतो आणि त्याचंच रूपांतर हार्ट अटॅकनं होऊन प्रवाशांचा जीव गमवावा लागत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. पीक अवर्समध्ये एका ट्रेनमध्ये सरासरी 5,500 प्रवासी असतात. ट्रेनची क्षमता मात्र 3,500 इतकी आहे. तब्बल 2,000 प्रवासी जास्त असतात आणि स्वाभाविकच मुंबईकर अत्यंत गर्दीतून प्रवास करतात. लोकल ट्रेन पकडण्यासाठी जी धावपळ, गर्दी आणि भांडणं ह्या सगळ्याचा मुंबईकरांच्या आयुष्यावरती वाईट परिणाम होतोय. यंदाचा उन्हाळा आणखी तापदायक असणारे. येत्या काही दिवसात देशाच्या सगळ्याच भागांमध्ये उन्हाची तीव्रता आणखी वाढणार आहे. हवामान विभागानं ही माहिती दिली. जूनपर्यंत असाच उकाडा राहणार आहे. पुढच्या काही दिवसात सरासरीपेक्षा तापमान जास्त राहील. उन्हाळ्याबाबत हवामान विभागानं पहिल्यांदाच असा अंदाज वर्तवलाय. आता दर 15 दिवसांनी उन्हाळ्या संदर्भात अलर्ट जारी करण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रदूषणात झालेली वाढ हे उष्णतेची लाट वाढण्याचं प्रमुख कारण ठरलंय. माणसाचा बेदरकारपणा आता जनावरांच्या जीवावर उठलाय. पुण्यामध्ये एका गायीच्या पोटातून तब्बल 8.5 किलो प्लास्टिक बाहेर काढण्यात आले. योग्य पद्धतीनं विल्हेवाट न लावता वाटेल तिथे फेकून देणाऱ्या प्लास्टिकमुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होत आहेत. गायीच्या पोटातून अक्षरशः प्लास्टिकचे मोठमोठे गोळे बाहेर काढण्यात आले. चरताना अन्नावाटे पोटात गेलेलं प्लास्टिक गायीच्या आजारपणाला कारणीभूत ठरलं होतं. स्वतःच्या मालकीच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांना नवीन आर्थिक वर्षात घर खरेदी महाग होणार आहे. कारण रेडी रेकनरच्या दरात सरासरी 60% वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून होणार आहे. दरवर्षी 1 जानेवारीपासून नवीन रेडी रेकनरचे दर लागू होतात. मात्र यंदा हे दर नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी जाहीर करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यानुसार महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी गुरुवारी विधिमंडळात रेडी रेकनरच्या नव्या दराची घोषणा केली. त्यानुसार ग्रामीण भागात रेडी रेकनरच्या दरात 8%, नगर परिषद क्षेत्रात 60%, तर महापालिका क्षेत्रात 5% वाढ करण्यात आली आहे. पुणे विभागात सर्वाधिक 11%, तर मुंबईत 60% वाढ करण्यात आली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.